गुड इव्हनिंग. आपल्याला ना आज बघायचंय की वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आहेत. त्यांच्या प्रत्येक मशीनसाठी ना जो व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला आहे ना तो चेंज होत जातो. प्रत्येक मशीनसाठीचा व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला हा सारखा नसतो. तर तो आपल्याला बघायचा आहे. बाकी जो मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा? एम ए इज इक्वल टू लोड अपॉन एफर्ट. तो काय कुठं चेंज होणार नाहीये. नंतर इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर. हा पण चेंज होणार नाहीये. फरक फक्त कशात पडणार आहे? प्रत्येक मशीन जशी मशीन चेंज होईल तसं तसं त्याचा व्हेलॉसिटी रेशो काय होणार आहे? चेंज होणार आहे. तर आपल्याला हे सगळे व्हेलॉसिटी रेशोचे वेगवेगळ्या मशीनचे त्याचे फॉर्म्युले पाहिजेत. आपण आज फक्त फॉर्म्युले पाहणार त्याचे आणि एक्झाम्पल्स ऍक्च्युअल मध्ये उद्या सोडणार आहे. ओके. तर आता तुमच्यासाठी तुमच्या समोर सगळ्यात स्टार्टिंगला कोणता टाईप आहे बघा. वेलोसिटी रेशिओ ऑफ कॉमन लिफ्टिंग मशीन मध्ये एक नंबरला काय आहे इथं? इन्क्लाइंड प्लेन. बरोबर. आता इन्क्लाइंड प्लेन असतं काय ते पाहूयात आधी आणि मग आपण इकडे येऊया. ठीक आहे. ओके. बघा हे तुमच्या समोर डायग्राम की काय करायचं इथं का हे पाहिलं असेल कदाचित तुम्ही, नाही का? की ज्या नवीन गाड्या बनवून येतात पहा, नवीन गाड्या बनवून येतात त्या कंपनीतून येताना कशा येतात? अशा एक प्रकारे ट्रक मध्ये येतात. पण ते ट्रक मध्ये चढवताना आपण काय करतो? आता त्यांना डायरेक्ट क्रेन वगैरे लावून उचलणं किंवा ठेवणं, त्यात ती कार वगैरे डॅमेज होऊ शकते. त्यापेक्षा ही मेथड खूप सोपी आहे की असा एक प्रकारचा स्लोप बनवायचा. इथं दिसतो एक स्लोप तुम्हाला. मी तुम्हाला हे लेझरने दाखवतो बघा. हे बघा, एक प्रकारे असा इथं स्लोप बनवायचा, हा स्लोप. आणि या स्लोप वरून काय करायचं? मागून एफर्ट लावून किंवा मागून ढकलून ती गाडी काय करायची आपल्याला ह्या क्रेनवर, ह्या ट्रकवर आपल्याला चढवायची आहे. तर आता कारचा जो लोड आहे, कारचं जे वजन आहे ते कुठे ऍक्ट होणार आहे? ग्रॅव्हिटीमुळे खालच्या साईडला डाऊनवर्ड्स ऍक्ट होणार आहे. ओके. लोड आला खालच्या साईडला. नंतर एफर्ट जो आहे तो आपण लावला जेणेकरून आपला जो लोड आहे, आपला जी कार आहे ती काय झाली पाहिजे? लिफ्ट झाली पाहिजे. तुम्हाला समजतंय का एकंदरीत काय होतं इथं? मला तुमच्या लक्षात येतंय का? मला सांगा बरं जरा थंब वगैरे टाकून. किमान म्हणणं काय समजलं का तुम्हाला की आपल्याला नेमकं करायचंय काय? की ह्या इन्क्लाइन प्लेन ही भानगड काय आहे? की हा की समजा हा आपला सरफेस आहे की जिथं आपल्याला पोहोचायचंय. हा आपला सरफेस जिथं आपल्याला पोहोचायचंय आणि आपली आत्ताची पोझिशन इथं आहे. इथं आहे आपली म्हणजे कारची. तर आपण काय केलं? ह्या कारला आपल्याला काय करायचं? लिफ्ट करायचं एक प्रकारे. लिफ्ट या डायरेक्शनला आपल्याला लिफ्ट लिफ्ट करायचं. तर आपल्याला एफर्ट कुठं लावा लागणार आहे? मागून एफर्ट लावा लागणार आहे, ढकलणं किंवा पुढून ओढणं. दोन्ही पण ओके एकदम. मागून ढकलणं किंवा पुढून ओढणं. इथं काय लागणार आहेत आपल्याला? एफर्ट लागणार आहे. आणि जसे जसे एफर्ट लावू तसं तसं आपला जो लोड आहे, लोड जो आहे तो काय होणार आहे? असा 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 पुढं सरकत तिथं आपलं पोहोचणार आहे सरफेसवर. मग हा जो प्लेन आहे, हा हा जो प्लेन आहे कसा आहे? हा हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे का इन्क्लाइन आहे रे? कसा दिसतोय प्लेन? इन्क्लाइन. इन्क्लाइन प्लेन दिसतोय. तो आडवा पण नाही, उभा पण नाही. कसा आहे? तिरपा इन्क्लाइन आहे. त्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण? इन्क्लाइन प्लेन असं म्हणतो. ठीक आहे. इन्क्लाइन प्लेनचे डायग्राम जर पाहता तर अशा प्रकारचे असणार आहे. हे बघा, ही इन्क्लाइन प्लेनची ही लेंथ आहे की जेवढं किती लेंथ वर आपल्याला काम करायचंय. नंतर ही इन्क्लाइन प्लेनची हाईट आहे, म्हणजे खालपासून ते वरपर्यंतची हाईट आहे. बघा ही इथं हाईट दिसते. इन्क्लाइन प्लेनची हाईट इथपासून इथपर्यंत जी आहे ती इन्क्लाइन प्लेनची काय आहे आपल्यासाठी? ही लेंथ आहे. जे लोड असणार आहे तो कुठं ऍक्ट करणार आहे? डाऊनवर्ड ऍक्ट करणार आहे. आणि जे एफर्ट असणार आहे ते कुठं ऍक्ट करणार आहे? वरच्या साईडला ऍक्ट करणार आहे. ओके. आणि मग ह्याच्यावरून आपला जो इन्क्लाइन प्लेनचा व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला आहे तो असणार आहे व्हेलॉसिटी रेशिओ इज इक्वल टू एल अपॉन एच. लेंथ ऑफ प्लेन एल अपॉन हाईट ऑफ प्लेन एच, किंवा स्मॉल एल अपॉन स्मॉल एच. पण आपण कॅपिटल एल आपण एचच घेऊ. कॅपिटल एल अपॉन कॅपिटल एच. इन्क्लाइन प्लेन मध्ये व्हेलॉसिटी रेशिओ इज इक्वल टू एल अपॉन एच, वेअर एल इज length of plane
आणि एच मीन्स हाईट ऑफ प्लेन. चला एक परत एकदा ती डायग्राम दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात येतील. सांगा व्ही आर काढायचा आहे. ही इज इक्वल टू दिलेलं आहे 50 आणि हे इज इक्वल टू दिलेलं आहे 25. सांगा व्ही आरचा फॉर्म्युला काय आहे? इन्क्लाइन प्लेन साठी व्ही आरचा फॉर्म्युला काय आहे? हॅलो, आवाज येतोय का माझा? अरे काय फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला आता? इन्क्लाइन प्लेन मध्ये व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला काय सांगितला? कोणतरी बोला. एल अपॉन एच. एल अपॉन एच. एल म्हणजे काय? का हा जो प्लेन आहे, ह्या प्लेनची ही जी आहे आडवी, ही लेंथ म्हणजे एल, आणि प्लेनची हाईट म्हणजे एच. सांगा एल किती दिलेली आहे? 50. एच किती दिलेला आहे? 25. 25 ऑन द 25, 25 टू द 50 किती आलं ते? 2. त्यामुळे व्हेलॉसिटी रेशो किती आला इथं? 2 एवढा आला. समजलं? इन्क्लाइन प्लेनची भानगड समजली? ठीक आहे. चला तुम्ही एकदा आता इन्क्लाइन प्लेनचं फॉर्म्युला आणि ते लिहून घ्या. मग आपण डायग्राम डायग्राम पण काढू. इन्क्लाइन प्लेन नाव टाका चला सगळ्यांनी, आणि व्हेलॉसिटी इन्क्लाइन प्लेन टाका आणि व्हेलॉसिटी द्या, त्याची व्हेलॉसिटी रेशो लिहा, काय आहे तो फॉर्म्युला लिहा. लिहून झालं की मला सांगा. फक्त फॉर्म्युला लिहा, इन्क्लाइन प्लेन नाव टाकून फॉर्म्युला लिहा फक्त. हम्म. हे एक्झाम्पल समजलं ना तुम्हाला? रे कारचं कशा प्रकारे एफर्ट कशा प्रकारे लिफ्ट होतीये. हम्म. आणि मग त्याच्यावरून आता ही डायग्राम काढा त्याच्यासोबत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमका लेंथ ऑफ प्लेन काय आणि हाईट ऑफ प्लेन काय. हे मधलं सर्कल वगैरे नाही काढला तरी चालेल, पण असा एक ट्रायंगल काढा. तर मग मीच काढतो व्यवस्थित. असं एक ट्रायंगल काढा. इथपासून इथपर्यंत म्हणा एल, इथपासून इथपर्यंत म्हणा एच. एक आहे लेंथ ऑफ प्लेन, दुसरी आहे हाईट ऑफ प्लेन.
एक मिनिट लक्ष द्या, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी. बघा कशा प्रकारे एफर्ट लावल्यामुळं जो लोड येतो वर सरकतोय बघा. लोड जो लिफ्ट होतोय हा इन्क्लाइन प्लेन. किंवा बघा जर का आपल्याला हेवी सामान वर आणायचंय खाली न्यायचंय तरी पण अशा प्रकारे. किंवा बघा व्हील चेअरचं एक्झाम्पल, चढावर गाडी चालवायची आहे, व्हील चेअर चालवायची आहे, तर आपल्याला स्ट्रेट पेक्षा इन्क्लाइन प्लेन यूज करणं काय जातं कधी पण सोपं जातं, जेणेकरून आपलं काम काय व्हावं सोपं. शिड्या पण जेणे आपण कसा असतो हा इन्क्लाइन असतो, जर का स्ट्रेट उभा ठेवला लोड लिफ्ट होणार आहे का? नाही होणार आहे. हे सिम्पल लिफ्टिंग मशीन आहे. आपण स्वतः सुद्धा आपलं स्वतः सुद्धा एक लोड आहे, तो काहीतरी काय करून काय होतोय लिफ्ट होतोय. त्यामुळे मग त्याला इन्क्लाइन प्लेनचा वापर केल्यामुळे काय होतंय काम करणं सोपं जातंय. ठीक आहे. नंतर पुढे जाऊयात आता आपण. ओके, फॉर्म्युला वगैरे लिहून झाला तुमचा? काय फॉर्म्युला लिहिला तुम्ही याच्यात? व्ही आर इज इक्वल टू लेंथ ऑफ प्लेन अपॉन हाईट ऑफ प्लेन, एल अपॉन एच. नेक्स्ट टाइप, डिफरेंशियल व्हील अँड ऍक्सेल. डिफरेंशियल व्हील अँड ऍक्सेल. तर तुम्हाला मी आधी फोटो दाखवतो आणि मग आपण हे समजूयात. हे बघा आता हे समजून घ्या आधी की काय करायचंय का. ही पाण्याची बादली आहे, समजा पाणी भरलेलं आहे आणि ती खाली विहिरीतून आपल्याला काढायची आहे. तर इथं हा व्हील लावलेला आहे बघा. हा मी पॉइंटर घेतो, परत एकदा लेझर पॉइंट घेतो. हे बघा हा व्हील लावलेला आहे इथं. दिसतोय व्हील तुम्हाला सगळ्यांना? ओके. व्हीलला हा एक्सेल जोडलेला आहे. व्हील आहे, ऍक्सेल आहे, म्हणून ह्या मेकॅनिझमला किंवा ह्या टाईपच्या लिफ्टिंग मशीनला आपण काय म्हणतो? व्हील अँड ऍक्सेल म्हणतो. तर काय करायचंय, जसं जसं आपण व्हील रोटेट करणार आहे, जसं जसं आपण व्हील रोटेट करणार आहे, ती जी भरलेली बादली आहे ती बाय युजिंग तो रोप काय होणार आहे, ती लिफ्ट होत जाणार आहे. तुम्हाला समजतंय काय काय सांगतोय मी तुम्हाला? कशा प्रकारे वर्क होत असणार ध्यानात येतंय का? बाकीच्यांना नाही येत का ध्यानात? आणि बाकीचे काय करतायत? हा ओके. की व्हील आणि ऍक्सेल कशा प्रकारे वर्क करत असणार आहे का, जसं जसं आपण व्हील रोटेट करू तसं तसं ती बादली काय होणार आहे, वर वर येणार आहे आणि आपल्याला आपलं जे म्हणजे लिफ्ट करण्याचं जे टार्गेट आहे ते कम्प्लीट होणार आहे. तर ह्याला आपण म्हणतो व्हील आणि ऍक्सेल किंवा डिफरन्शियल व्हील अँड ऍक्सेल. तर डिफरन्शियल व्हील अँड ऍक्सेल मध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर जो एफर्ट व्हील आहे त्याचा रेडियस, त्याचे डायमीटर. एफर्ट व्हील कोणतं, कुठं आपण कष्ट कुठं करणार आहे, व्हीलला करणार आहे का ऍक्सेलला करणार आहे? एफर्ट कुठं द्यावा लागणार आहे आपल्याला, सांगा बरं तुम्ही. व्हीलला. व्हीलला एफर्ट द्यायची गरज आहे. मग तो जो व्हील आहे एफर्ट व्हील, त्याची रेडियस एक मॅटर करते आपल्याला खूप जास्त. आणि ह्याचे जे आतमध्ये जे दोन ऍक्सेल आहेत, आता इथं मी तुम्हाला हे एक्झाम्पल समजा म्हणून तुम्हाला एकच ऍक्सेल दाखवला होता, पण जनरली जे डिफरन्शियल ऍक्सेल व्हील आहे त्याचे दोन असणार आहेत बघा. एक एक हा जो बी आहे का, बी, हा बी मोठा दिसतोय बघा माझे तर आता पॉइंटर आहे. हा, तो एक ऍक्सेल असणार आहे आणि सी हा एक ऍक्सेल असणार आहे. तर या दोघांचे डायमीटर किंवा त्याची रेडियस दोन्ही पण आपल्यासाठी खूप काय करते, फॉर्म्युल्यासाठी, वेलोसिटी रेशोच्या फॉर्म्युल्यासाठी काय करते, मॅटर करते. मी आता पेन घेतो आणि तुम्हाला फॉर्म्युला सांगतो समजून. ओके, आता असं कन्सिडर करा का हा ही डायग्राम आहे, ह्या डायग्राम मध्ये अशी आहे, नंतर असं आहे, नंतर हा मोठा ए आहे. ओके, ठीक आहे. तर हा जो भाग आहे हा इथपासून इथपर्यंतचा, दुसरा कलरचा पेन घेतो अजून लक्षात येईल. इथपासून ते इथपर्यंतचा जो भाग आहे तो ऍक्सेल आहे. त्या ऍक्सेलच्या डायमीटर कन्सिडर करा, समजा छोटा असल्यामुळे त्याला आपण म्हणूयात D2. नंतर इथपासून इथपर्यंतचा जो भाग आहे तो पण ऍक्सेल आहे, पण तो ऍक्सेल मोठा आहे, त्याचा डायमीटर म्हणू आपण D1.
आणि हा जो आपला एफर्ट वाला एरिया आहे, एफर्ट फील्ड जो आहे त्याचं कन्सिडर करू, त्याचा डायमीटर आहे कॅपिटल डी. तर त्याच्यावरून आपल्याला त्याच्या व्हॅलोसिटी रेशिओचा फॉर्म्युला येतो 2 × D, म्हणजे 2 × D इज इक्वल अपॉन D1 - D2. हा फॉर्म मध्ये झाला डायमीटरच्या. जर का तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये डायमीटर गिवन आहे, काय गिवन आहे, डायमीटर, तर डायमीटरवरून रेडियस काढता येते ना तुम्हाला, येते का? डायमीटरवरून रेडियस काढता येते का? काय फॉर्म्युला आहे? डायमीटरला काय केल्यावर रेडियस भेटते? Diameter divided by 2 equals to radius. बरोबर, डायमीटरला डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला काय भेटणार आहे? रेडियस भेटणार आहे. आणि जर का रेडियस दिली तर हा फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युले दोन्ही पण सेमच आहे. डायमीटर दिली तर सगळीकडे डी 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 घ्या, रेडियस दिली तर सगळीकडे आर 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 घ्या. ओके, फॉर्म्युला समजला का व्हेलोसिटी रेशिओचा? आणि कन्सेप्ट पण समजली का, की हे जे डिफरन्शियल व्हील आणि ऍक्सेल जे डिफरन्शियल व्हील आणि ऍक्सेल जे ते कशा प्रकारे वर्क करणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला काय करतो, एकदा व्यवस्थित दोन्ही पण फॉर्म्युले लिहून देतो. तुम्ही एक काम करा, नाव टाका डिफरन्शियल व्हील आणि ऍक्सेल, आणि ही डायग्राम जी आहे ना ती काढून घ्या. एकदा डायग्राम काढून घ्या. सध्या नाव टाका डिफरन्शियल व्हील आणि ऍक्सेल, आणि खालची डायग्राम काढा. झालंय का? डायग्राम काढून झाली का? पुढे विचारणार नाही थेरी आपल्याला, आपल्याला फक्त फक्त प्रॉब्लेम सोडवा लागणार याच्यावरचा. त्यामुळे टेन्शन काय घ्यायचं नाही लय मोठं. डायग्राम थोडीशी अशी तशी आली तरी चालेल, मेन मात्र फॉर्म्युला आहे. घ्यायला याला कॅपिटल डी काढा. कॅपिटल डी म्हणजे म्हणा डायमीटर ऑफ एफर्ट व्हील, आणि स्मॉल D1 घ्या आणि D2 घ्या. हे दोन ऍक्सेल आहेत आपल्याकडे. डायमीटर ऑफ द टू ऍक्सेल.
आणि त्याच्यावरून देअरफॉर व्हेलॉसिटी रेशिओ इज इक्वल टू 2d अपॉन d1 मायनस d2 किंवा हे पण लिहा इकडचं. जर का रेडियस दिली असेल तर 2r r1 मायनस r2 डायमीटर दिले असेल तर 2d d1 मायनस d2. जसं क्वेश्चन असेल त्या हिशोबाने आपण त्याला सोडवणार आहेत. झाले दोन्ही फॉर्म्युले लिहून. एक प्रॉब्लेम सोडवायचा आपल्याला याच्यावरचा बरं का लगेच. एकच मिनिटात प्रॉब्लेम टाकतो, एकच मिनिट फक्त. विलन एक्सेल शांतरित आला हा प्रॉब्लेम. 4 मार्काला प्रॉब्लेम येतो बरं का एक, म्हणजे कोणत्या पण याच्यावर येतो पण येतो. बघा कशाचा प्रॉब्लेम आहे हा आपल्याला. डिफरन्शियल व्हील अँड ऍक्सेलचा प्रॉब्लेम दिलेला आहे. गिवन डाटा लिहूयात. तुम्ही सांगा चला. तिथं लिहितो मी. कोणतं आहे? डिफरन्शियल व्हील अँड ऍक्सेल. ओके. सांगा गिवन डाटा. चला पटपट पटपट बोलायला चालू करा. चला पहिलं वाक्य दिलंय. डायमीटर ऑफ व्हील इज 40 सेंटीमीटर. म्हणजे काय दिलेलं आहे? D1 D2 का कॅपिटल डी? कॅपिटल डी. व्हील दिलाय. व्हीलचा डायमीटर दिलाय म्हणजे काय दिलेला आहे? कॅपिटल डी इज इक्वल टू
40 सेंटीमीटर. The diameter of axle is 10 सेंटीमीटर and 8 सेंटीमीटर. म्हणजे D1 इज इक्वल टू, जो मोठा आहे तो D1 घ्यायचा, तो घ्यायचा 10 सेंटीमीटर. जो छोटा आहे त्याला काय घ्यायचा, D2 घ्यायचा, तो घ्यायचा 8 सेंटीमीटर. इथं म्हणायचं डायमीटर ऑफ एक्सेल, ह्याला पण म्हणायचं. एकदम मस्त लिहायचं प्रॉब्लेम, गिवन डाटा वगैरे असं समोरच्यावर असं इम्प्रेशन पडलं पाहिजे ना आपलं. डायमीटर ऑफ एक्सेल, हे दोन एक्सेलचे डायमीटर. ठीक आहे. इफ लोड ऑफ 1500 न्यूटन लोड दिलाय म्हणजे काय दिलाय, पी का डब्ल्यू? W. W. डब्ल्यू दिलाय, बरोबर का? लोड दिलाय म्हणजे काय दिलाय, डब्ल्यू. डब्ल्यू इज इक्वल टू 1500 न्यूटन इज लिफ्टेड आफ्टर अप्लाइंग एफर्ट. एफर्ट दिलाय म्हणजे काय दिलाय, P. हा एफर्ट दिलाय म्हणजे पी. पी इज इक्वल टू 50 न्यूटन. आणि काय विचारलं त्यांनी, डिटरमाइन द इफिशियन्सी ऑफ मशीन. इफिशियन्सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, डन. आता आधी एफिशियन्सी काढायची म्हणजे एम ए काढू. एम ए इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी इज इक्वल टू, डब्ल्यू अपॉन पी म्हणजेच काय, डब्ल्यू किती आपल्याकडं 1500 अपॉन पी किती आहे 50. सांगा किती आलं, 30. बरोबर आहे का रे? नंतर व्ही आर काढायचा आहे, डिफरन्शियल ऍक्सेल. डिफरन्शियल व्हीलन ऍक्सेल साठी व्ही चा फॉर्म्युला काय आहे मागच्या, व्ही आर इज इक्वल टू कोणता वापरायचा, रेडियस वाला वापरायचा का डायमीटर वाला, हा वापरायचा का हा वापरायचा, Diameter वाला. डायमीटर वाला, 2D अपॉन D1 मायनस D2. ओके, व्ही आर इज इक्वल टू 2D अपॉन D1 मायनस D2. मग 2 इंटू डी, डी किती आलाय, कॅपिटल डी आलाय 40. आणि D1 मायनस D2 म्हणजे 10 मायनस 8 इज इक्वल टू 80 अपॉन 2. आणि 80 अपॉन 2 किती आला, 40. व्ही आर आला 40. आता इफिशियन्सी काढण्याचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. मग इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए किती आहे 30 अपॉन व्ही आर किती आहे 40 इंटू 100. त्याच्यावर इफिशियन्सी इज इक्वल टू निघते आपली किती, ती सांगा कॅल्क्युलेटर करून पटकन. 75%. किती आली ती, 75%. चालतंय, चला मस्त लिहून घ्या. प्रॉब्लेम समजलाय कसा सोडवायचा आहे. हॅलो, हो. कशात चेंज झालं, फक्त ह्याच्यात कशात चेंज झालं पोरांनो, VR. व्ही च्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज झालं. ओके, घ्या व्यवस्थित लिहून घ्या. तोपर्यंत एक क्वेश्चन पेपर मध्ये काय क्वेश्चन आलाय का पाहतो. पटकन पटकन करा चला. डिफरन्शियलचा क्वेश्चन पेपर मधलं क्वेश्चन.
मी क्वेश्चन पेपर उचकले, मला एक क्वेश्चन सापडला. जो कालचा क्वेश्चन पेपर दाखवला होता का मी तुम्हाला त्यात, पण त्याचे क्वेश्चन आलाय का तो हाच आलेला आहे तसा. त्यामुळे मी तुम्हाला दुसरा क्वेश्चन देतो अजून एक, आणि मग शेवटी ते जाताना ते दाखवतो नंतर. झाले क्लिअर? पुढचा क्वेश्चन घ्या. हा तुम्हाला सोडवायचा आहे आता. हं. क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना? डिफरेन्शियल ऍक्सेल व्हीलचाच क्वेश्चन आहे का? हे बघा इथं डिफरेन्शियल व्हील अँड ऍक्सेलचाच क्वेश्चन आहे. डायमीटर ऑफ व्हील दिलंय 500 mm, डायमीटर ऑफ ऍक्सेल दिलाय 120 mm and 100 mm. नंतर लोड दिलाय 1200 न्यूटन, एफर्ट दिलाय 40 न्यूटन. काय काढायला सांगितलंय? इफिशियन्सी, नंतर लॉस ऑफ एफर्ट ड्यू टू फ्रिक्शन आणि लॉस ऑफ लोड ड्यू टू फ्रिक्शन. म्हणजे इफिशियन्सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, पी एफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि डब्ल्यू एफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. जमल सोडवायला? तर ट्राय करा. चला 6 मार्काला येऊ शकतो असला क्वेश्चन आला तर डायरेक्ट. एवढा मोठा क्वेश्चन झाला तर तो 6 मार्क देऊन जाईल तुम्हाला. एक एक गोष्ट आली का सांगत चला मला बरं का. Efficiency equals to 60%. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट. MA is equal to 30. एम ए इज इक्वल टू किती म्हणलीस? 30. हो. बरोबर आहे.
PF equal to 20. PF 20 आलाय का? चुकल्यासारखं वाटतोय मला. सिक्स्टीन येतोय 16. 16. 16 बरोबर आहे. 16 परफेक्ट आहे. चला बघा इकडं, सगळ्यांनी लक्ष द्या. गिवन पहिले तर कोणत्या टाईपचं आपलं लिफ्टिंग मशीन आहे? डिफरन्शियल व्हील अँड ऍक्सेल ह्या टाईपचं आहे. ओके, मग त्यात आता काय काय दिलेलं आहे? पहिलं तर डायमीटर ऑफ व्हील दिलेलं आहे बघा. डायमीटर ऑफ व्हील म्हणजेच कॅपिटल डी. कॅपिटल डी इज इक्वल टू 500 mm. नंतर डायमीटर ऑफ ऍक्सेल. दोन आहेत. एक असणार आहे D1, जो मोठा आहे तो D1 घ्यायचा, किती येतो, आणि जो छोटा आहे त्याला काय घ्यायचं, D2 घ्यायचा, 100 mm. हा पण डायमीटर ऑफ ऍक्सेल. ओके, नंतर आपल्याला अजून दिलाय लोड. लोड W is equal to 1200 Newton. Then effort P is equal to 40 Newton. काय काय विचारलंय? Efficiency question mark, effort loss due to friction question mark, आणि load loss due to friction question mark. ठीक आहे, सगळ्यात आधी EMA काढून घेऊ. EMA is equal to W upon P is equal to 1200 upon 40, 30 आलं. नंतर VR काढून घेऊ. VR काढायचा फॉर्म्युला 2D अपॉन D1 minus D2, 2 into 500 upon 120 minus 100, 1000 upon 20. 1000 upon 20 is equal to आलं ते 50. ओके, मग त्याच्यावर इफिशियन्सी काढून घेऊ. MA upon VR into 100 is equal to 30 upon 50 into 100 is equal to ते आलं 60%. बरोबर आहे का इथपर्यंत? हो सर. इथपर्यंत थंब टाका चला पटकन. प्रांजलीचं बरोबर आहे. अजून बाकी तेजस्वी, सृष्टी, मयुरी सोडवताय ना? सृष्टी, मयुरी, तुमच्याकडून काही रिप्लाय येत नाहीयेत. हर्षद, सृष्टीने दिला रिप्लाय. मयुरी, हर्षद काहीतरी करा, थंब टाका, ओके म्हणा, बोला, माईक चालू करून सांगा. ओके, हर्षद पण सांगितलं. मयुरी, नंतर पुढे आपल्याला काढायचं आहे लॉस ऑफ एफर्ट ड्यू टू फ्रिक्शन, PF. PF काढायचा फॉर्म्युला काय, P मायनस PI, P मायनस W अपॉन VR. P किती आपल्याकडं 40 मायनस W किती आहे 1200 अपॉन VR किती आलेला आहे 50, इज इक्वल टू 40 मायनस 24 किती आलं ते
16 न्यूटन हे आलं आपल्यासाठी पीएफ. आणि अजून एक गोष्ट काढायची म्हणजे डब्ल्यूएफ. डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. डब्ल्यू आय काढायचा फॉर्म्युला काय आहे? पी इंटू व्ही आर मायनस डब्ल्यू. पी इंटू व्ही आर म्हणजे किती होईल? पी किती दिलेला आहे आपल्याला? 40 इंटू व्ही आर किती आलाय आपला? 50 मायनस डब्ल्यू किती आहे आपल्याकडं? 1200. म्हणजेच किती आला आन्सर याचं? 2000 मायनस 1200 इज इक्वल टू आलं ते 800 न्यूटन. आला डब्ल्यू एफ. आलाय का रे असा गणेश? आलाय. ओके. प्रांजली, तेजस्वी, प्रत्येकाचं नाव घ्यायचं आता. सृष्टी. चालतंय चालतंय. छान छान छान. ओके. ठीक आहे. ज्यांचं नाही आलं त्यांनी लिहून घ्या. आता पुढचा टाईप जो आहे आपला तो वॉर्म अँड वॉर्म व्हिले तो उद्या पाहायचा आपल्याला. आता एवढा एकच प्रॉब्लेम आपण इथंच थांबणार आहेत आज. ठीक आहे. तर भेटूयात उद्या आपण रात्री 9 वाजता. तोपर्यंत जे झालंय ते एकदा रिवाइज करा. आज 2 टाईप झालेत. इनक्लाइन प्लेन. परत एकदा पहिल्यापासून स्लाइड दाखवत येतो मी तुम्हाला. हे बघा इनक्लाइन प्लेन झालं आपलं. इनक्लाइन प्लेन मधलं हे एक्झाम्पल होतं. हे ते इनक्लाइन प्लेनचं कशा प्रकारे लेंथ कोणती असणार, हाईट कोणती असणार आहे. त्याचा व्ही आरचा फॉर्म्युला काय आहे? एल अपॉन एच. आणि हे जास्त महत्वाचं होतं इनक्लाइन प्लेन पेक्षा. डिफरेन्शियल व्हील अँड ऍक्सेल. हे बघा हे डिफरेन्शियल व्हील अँड ऍक्सेल कशा प्रकारे वर्क करतं ते. मग त्याचा फॉर्म्युला व्ही आर काढण्याचा 2d अपॉन d1 मायनस d2. ओके. आणि मग त्याच्यावरचे आपण हे सोडवले होते हे 2 प्रॉब्लेम. त्यातला एक प्रॉब्लेम तर म्हणजे मागच्या आता जी एक्झाम झाली तेव्हा आला होता बघा. आपल्याला मला तर माहितही नव्हता. मी क्वेश्चन पेपर होत सगळं तेव्हा मला सापडला की सेम क्वेश्चन आहे तसा आलेला आहे. ओके. चालतं. भेटूयात आपण उद्या. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.